तर या ठिकाणी आपल्या समोर एक चार्ट दिसत आहे. त्या चार्टच्या वरती चर राशी असं लिहिलेलं आहे बघा. त्याच्या खाली इंग्लिशमध्ये म्हटलंय मूव्हेबल सायन्स म्हणजेच राशी. चर राशी, हलणाऱ्या राशी त्या 4 आहेत. या राशीच्या स्वभावावरून राशीचे स्वभाव असतात. राशीचे प्रकार वेगवेगळे असतात. त्यामध्ये स्वभावावरून आणि तत्वानुसार राशींचे प्रकार पडतात. तर स्वभावावरून राशीचे 3 प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार चर राशी. चर राशीमध्ये पहिली रास येते मेष रास. त्याचं चिन्ह आहे या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय? हा मेंढा किंवा बोकड म्हणतो तो दिसत आहे या ठिकाणी. बरोबर. मेष राशीचं चिन्ह गवत्याच्या 2 पात्यासारखं आहे या ठिकाणी. दिसतंय का चिन्ह? मेष राशीचं चिन्ह बघा. 2 अशी पाती दिसतात एकमेकाच्या विरुद्ध दिशेला. मेष राश ही अग्नी तत्वातली पहिली रास आहे आणि ती चर राशी आहे. मेष राशचं वैशिष्ट्य म्हणजे कृती पटकन करते. एका ठिकाणी कधी स्थिर थांबत नाही. विचार करण्या अगोदर कृती करण्यामध्ये ही रास चपळ असते, अविवेकी असते, उतळ-मातळ असते. कारण तिच्यावरती मंगळाचा प्रभाव असतो. या राशीचं पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये निर्णय घेऊन कृती करण्याची वेळ असते. त्या ठिकाणी मेष रास थांबत नाही. ती पटकन कृती करून मोकळे होते. विचार करण्याची वाट बघत नाही. म्हणजे आपण म्हणू शकता तुम्ही की असं कसं काय? विचार करून कोणतीही गोष्ट केली पाहिजे. पण ज्यावेळेस एखादा अपघात होतो आणि त्या अपघात पीडित व्यक्तीला वाचवायचं असतं. समजा एखादी व्यक्ती बुडत आहे. तर त्याला वाचवण्यासाठी पहिल्यांदा मेष राशीची लोकं आपल्या जीवाची पर्वा न करता त्या नदीमध्ये, समुद्रामध्ये उडी मारून त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे ही रास धाडसी आहे, हिंमतवाली आहे आणि पटकन कृती करणारी आहे. वेळेचा विलंब न लावणारी आहे. मेष राशीला विलंब पाहायला आवडत नाही. म्हणजे पेशन्स खूप कमी असतात. आणि ही लोकं कोणत्याही गोष्टीचे कृती करताना त्याचं फळ काय भेटेल, चांगलं आहे, वाईट आहे, अशा गोष्टींचा विचार करत नाही. आपल्याला माहित आहे बोकड कसा असतो, धडक मारतो डायरेक्ट. तो मालकाला पण धडक मारतो, दिसेल त्याला धडक मारत असतो. डोकं गरम असतं. मेष राशी आपल्या शरीरामध्ये डोक्यावरती पडते आणि त्यामुळं तिच्यावरती प्रभाव असतो आणि तुम्हाला माहिती आहे बोकड त्याच्या डोक्याने धडका मारत असतो. मेष रास सतत बदल, प्रगतीची इच्छा, नवीन काम करण्याची प्रचंड क्षमता या राशीकडे असते. गतिशील आहे, सक्रिय आहे, पुढाकार घेणारा स्वभाव आहे. तुम्हाला मगाशी मी अपघाताचं उदाहरण दिले. अपघात झाल्यानंतर पहिल्यांदा जी मदत करायला लोकं धावतील, त्यामध्ये मेष राशीची लोकं असतील. सतत प्रवास करायला आवडतो. एका ठिकाणी त्यांना काम बसून काम करायला आवडत नाही. फिरण्याची खूप आवड असते. बैठं काम त्यांना आवडत नाही. सतत फिरतीचा प्रवास, सतत जागा बदल. जीवनामध्ये त्यांना एकसुरीपणाचं काम आवडत नाही. डेअरिंगची, ध्येयवेडी कामं त्यांना करायला आवडतात. मेष राशीची लोकं पोलीस, सैनिक, मिलिटरी, इंजिनिअरिंग, फायर ब्रिगेड जी डेअरिंगची कामं आहेत, रेसर अशा ठिकाणी ही लोकं आपल्याला बघायला मिळून येतात. यानंतर च राशीमधील दुसरी रास आहे कर्क रास. कर्क रास ही जलतत्वाची आहे. तिचा स्वामी चंद्र आहे. कर्क रास म्हटलं की आपल्याला आठवतं एकदम शांत, प्रेमळ
प्रत्येक गोष्टीवरती भावनिक होणं हे कर्क राशीचं वैशिष्ट्य आहे. कर्क राशीचं चिन्ह खेकडा आहे. तुम्हाला माहिती आहे खेकडा एखादी गोष्ट पकडली की लवकर सोडत नाही. कर्क राशी भावनिक असते. विचार करताना भावनांना खूप महत्व देते. कोणतीही गोष्ट सहजासहजी सोडायला तयार होत नाही. मेष रास स्वार्थी असते. या उलट कर्क रास ही मनमोकळी आणि सोडून देणारी म्हणजे कोणतीही गोष्ट घट्ट पकडून ठेवणारी असते. प्रेम दिलं तर प्रेम जास्त त्याला एकदम घट्ट पकडून ठेवते आणि त्यांचा अपमान झाला तर ती गोष्ट त्यांच्या मनामध्ये घट्ट खोलवरती रुजून ठेवते आणि त्याचा बदला घेण्याचा ती प्रयत्न करते. कारण त्याचं चिन्ह काय आहे? खेकडा. खेकडा कसा आहे आपल्याला माहित आहे. एखादी गोष्ट पकडली तर तो लवकर सोडत नाही. खेकडा एका ठिकाणी स्थिर थांबत नाही. आपलं मन चंचल असतं. जरी आपण एका ठिकाणी बसलो तरी मन वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतं. कधी मंदिरात जाईल, कधी बाजारात जाईल, कधी कपड्याच्या दुकानात जाईल, कधी आपल्या आवडत्या व्यक्तीजवळ, मित्राजवळ, भूतकाळामधल्या एखाद्या प्रसंगामध्ये ते निघून जात. जरी शरीराने आपण एका ठिकाणी असलो तरी मन सतत भटकंती करत असतं. हे कर्क राशीचं वैशिष्ट्य आहे. कर्क राशी भावनिकदृष्ट्या सक्रिय असणारी व भावनेनं विचार करणारी रास आहे. कर्क रास सर्वसाधारणपणे थंड गोष्टी, पाणी, विहिरीतील पाणी, बोरवेल, तलाव या ठिकाणी तिचं वास्तव्य आढळून येतं. घरातील पाण्याच्या जागा, शुद्ध पाणी हे कर्क राशीवरून ओळखलं जातं. मोती, तांदूळ, चांदी यावरती कर्क राशीचा प्रभाव असतो. आवाज येतोय का सर्वांपर्यंत? तर या गोष्टीवरती प्रभाव असतो म्हणजे नक्की काय? आता तांदूळ किंवा मोती पाणी म्हटलं. आता कर्क राशीचा राशी स्वामी कोण आहे? अच्छा हा. चंद्र. ठीक आहे. चंद्र. मग समजलं. हा. आपल्याला माहित आहे मोती, तांदूळ, मोती, पाणी, चंद्र, पांढरा रंग, या आवाज नाही येतो सर. आवाज डिस्कनेक्ट होतोय सर. आवाज नाही येते. येतात. यांचं कार्य त्रुटींचा कारक चंद्र. आवाजच नाही आला सर काय मध्ये बोललात ते. सर पुन्हा एकदा सांगा. तर ठीक. आपल्याला पाणी आता येतोय का व्यवस्थित आवाज? हा आता येतोय. आपल्याला हो माहित आहे येतोय. पाणी, पाणी, चांदी, तांदूळ, दूध या गोष्टी कशा आहेत? तापट आहे का? ह्या उष्ण आहेत का थंड आहेत? थंड आहेत. हा. आणि कर्क राशीचा स्वामी कोण आहे? चंद्र. मग मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टी चंद्रग्रहाच्या प्रभावाखाली येतात. म्हणजे त्या गोष्टींचा कारक ग्रह चंद्र असतो. कारक ग्रह म्हणजे त्या गोष्टींचा अंडर प्रभाव त्याच्यावरती चंद्राचा प्रभाव असतो. दूध, तांदूळ, पाणी, मोती या गोष्टींवरती चंद्रग्रहाचा प्रभाव असतो. म्हणून कर्क राशीचं वास्तव्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. कर्क राशीची लोक सर्वसाधारणपणे या व्यवसायामध्ये गुंतलेली असतात. समजतंय का सर्वांना? हो. आता फक्त व्यवसाय आपण म्हणजे मोत्याचा मोती विकणं वगैरे किंवा
या हा गोष्टींचं काय? हा मोती विकणारे लोक असतील तर बऱ्यापैकी त्यांचं कर्क लग्न असेल किंवा कर्क राशी असेल किंवा दशम स्थानामध्ये कर्क राशी पडलेली असेल किंवा दशम स्थानामध्ये चंद्र असेल. ज्यावेळेस आपण व्यवसाय नोकरी बघू, प्रत्येक राशीचं वैशिष्ट्य बघू, त्यावेळेस आपण डिटेलमध्ये बघू. फक्त आता आपण काय बघतोय, राशींचा स्वभाव बघतोय, स्वभाव. मग कर्क राशीचा स्वभाव कसा आहे? थंड, शांत. आता आपल्याला माहित आहे भात कसा असतो, भात शिजवल्यानंतर मऊ असते. चिकट असतो. दूध कसं असतं? दूध दुधाची साई कशी असते? घट्ट असते की नाही? पकडून ठेवते राहते की नाही? त्याला तेल हातावरती साई लावली तर ते काय होते? लवकर जात नाही. माहिती आहे ना आपल्याला? तेलकटपणा असतो त्याच्यामध्ये, फॅट असते. हा. चांदी माहिती आहे आपल्याला, चांदी आपण हातामध्ये घालतो. म्हणजे हातामध्ये ब्रेसलेट घालतो, पायात लेडीज पैंजण, जोडवी, मासोळी बरेच असं काही ते घालतात. तर चांदी काय काम करते? शरीर थंड ठेवण्याचं काम करते. बरोबर? उष्णता खेचून घेण्याचं काम करून शरीर थंड ठेवण्याचं काम चांदी करते. मोतीरत्न आपण काय घालतो? जर आपलं मानसिक स्थिती बिघडत असेल, मन चंचल होत असेल, मानसिक त्रास त्रास होत असेल, मन शांत राहावं म्हणून आपण काय करतो? मोतीरत्न घालतो. बरोबर का? हो. हा. मग त्यानुसार मग आपण कर्करास पकडले. कर्करास कशी आहे? पकडून ठेवणार आहे, पण ती कशी आहे? चंचल आहे, आपल्याला माहित आहे. दूध कसं असतं? भांड्यात टाकलं की ते जसं भांड असेल तसं आकार घेतं. दूध जास्त वेळ टिकतं का? नाही. शिजवलेला भात जास्त वेळ टिकतो का? नाही टिकत. म्हणजे कसं आहे, कर्क राशी चंचल आहे, म्हणजे ती एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. तिला सतत खेकडा माहिती आहे आपल्याला, खेकडा एका ठिकाणी थांबतो का? खेकडा सतत जागा बदलत असतो. तशी आणि कर्क राशीवर कर्क रास म्हणले की त्याचा स्वामी चंद्र. चंद्र म्हणजे मन. मन कसं असतं आपलं? चंचल असतं. म्हणून कर्क राशीचा स्वभाव चर राशी म्हणून दिलेला आहे. चंचल राशी, सतत बदलणारी राशी, सतत धडपडणारी राशी म्हणून कर्क राशीला आपण बघतो. समजलं का सर्वांना कर्क राशीबद्दल? हो समज. हो. आता पुढची राशी तुला राशी. तुला राशीचा स्वामी कोण आहे? तुला राशीचा स्वामी कोण आहे मला सांगा? शुक्र. शुक्र. तुळा रास बघा, त्याचं चिन्ह दिलंय तराजू. समतोल साधणारी राशी. तुळा राशीची माणसं वैशिष्ट्य तुळा राशीचं की ही माणसं सर्व दोन व्यक्ती असतील तर सर्व खुलून बोलणार, उघड उघड बोलतील चांगल्या पद्धतीनं. तिसरा व्यक्ती असले की ही व्यक्ती बोलत जास्त उघडपणे बोलत नाहीत. तुळा राशीची माणसं व्यापार करतात. तुळा राशीचं ठिकाण आहे व्यापार, कोर्ट, रहदारीची ठिकाणं, मार्केट. आता माहिती आहे आपल्याला मार्केटमध्ये मार्केटमध्ये एकच गिराईक फिक्स असतं का? वेगवेगळ्या प्रकारची लोक नाही. मार्केटमध्ये येत असतात. कोर्टामध्ये पण एकच खटला वारंवार चालवला जातो का? नाही. बरेच खटले कोर्टामध्ये येत असतात. तूळ राशीचा तराजू चिन्ह आहे. तराजू कधी फिक्स थांबतो का एका ठिकाणी? तराजू आपण पकडतो तर काय होतं, तो एकदा डावीकडं एकदा उजवीकडे झुकत असतो. तो एकत्र फिक्स एका ठिकाणी फिक्स थांबत नाही. म्हणून तूळ राशीला आणि तराजूचं चिन्ह देण्याचं कारण तूळ राशी समतोल साधण्याचा प्रयत्न करते. काय करते? समतोल चर असली तरी समतोल साधण्याचा प्रयत्न करते, म्हणून तिला तराजूचं चिन्ह दिलेलं आहे. शुक्राच्या अंडर येते तुळ रास. आणि याच्यावरून तुम्हाला आठवलं असेल, आपण मूव्हीमध्ये वगैरे बघतो, कोर्टामध्ये न्यायदेवतेच्या हातामध्ये तराजू दिलेला असतो. बरोबर? कारण समसमान. तुळा राशीचं वैशिष्ट्य काय? समसमान करणं, परिस्थिती समतोल प्रमाणात आणणं, हे तुळा राशीचं काम आहे. चरपणा साधून सगळ्या गोष्टी मिळत्या जुळत्या करणं. म्हणून तुळा राशीला तराजूचं चिन्ह दिलेलं आहे. समजतंय का तुळा राशीबद्दल?
हो. समतोल साधण्याचं काम करते. सतत बदल तर आहे पण समतोल साधते. कोर्टामध्ये बघतो आपण एक केस नसते, वेगवेगळ्या प्रकारच्या केस येतात, पण न्यायाधीश त्या केसना योग्य प्रकारे न्याय देण्याचं काम करतात. मार्केटमध्ये आपण जातो, वजन काट्यामध्ये एक दुकान असते, भाजीपाल्याचं एक दुकान आहे, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी उपलब्ध असतात. त्यातील दुकानदार काय करतो, एकदा टोमॅटो मोजेल, एकदा बटाटो मोजेल, एकदा मिरच्या देईल. काम काय तुळाराशीचं, पदार्थ वेगवेगळे आहेत पण वजन समसमान करणं काम तुळाराशीचं आहे. तुळराशी समतोल साधण्याचा प्रयत्न करते, इक्वल. तुळराशीची लोक असतील तर तुम्ही त्यांना भेटला तर ती तिसरा व्यक्ती असताना त्याच्या पर्सनल गोष्टी तुम्हाला सांगणार नाही. ती व्यक्ती एकटा असेल आणि तुम्ही दोघा म्हणजे तुम्ही आणि ती व्यक्ती असेल तर तुम्हाला दिलखुलासपणे तिच्या सर्व गोष्टी सांगेल, चर्चा करेल. पण तिसरा व्यक्ती आला की ती जास्त काही बोलणार नाही, ती गप्प बसणार त्या ठिकाणी. तिचं क्षेत्र असते बाजार आहे. आपण राशी बघताना पूर्ण डिटेल बघणार आहोत. न्यायालय, बाजार, वेश्यालय अशी तुळराशीची ठिकाणं आहेत. तुळरास लक्झरी आहे. मोठी शोरूम, फर्निचर, गाड्या यांची शोरूम आपण तुळराशीवरून बघतो. कोर्ट बघतो तुळराशीवरून. त्यानंतर आहे पुढची रास मकर. मकर राशीचं वैशिष्ट्य काय आहे? मकर रास ही त्याचा स्वामी कोण आहे मकर राशीचा? शनी. 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 ही च राशी आहे, शनीची आहे. सतत कष्ट करणारे, धडपडत राहणारे शनीची राशी आहे. मकर राशीचा चिन्ह सिंबॉल इथं हरिण दिलेला आहे. हरिण तुम्हाला माहित आहे कसं सतत हे करत असतं, झाडाच्या शेंडे निवडून खात असतं, एका ठिकाणी थांबत नाही कधी. वाऱ्याच्या वेगासारखं पळ सुट बसलं तर निवांत शांत त्या ठिकाणी बसतं, किंवा एकदा पळायला लागलं की थांबत नाही, ते इकडून तिकडून उड्या मारत असत. तसं मकर राशीचं काम आहे. मकर राशीचं दुसरं चिन्ह आहे सुसर. सुसर तुम्हाला माहित आहे, काही वेळ ती पाण्यात थांबते, काही वेळ जमिनीवरती थांबते. मकर राशीची माणसं खूप कष्टाळू असतात, आपल्या भावना दाबून काम करण्याचा प्रयत्न करतात. जंगल, मोकळ्या जागा, पडीक ठिकाणे, अस्वच्छ ठिकाणे, कष्टकरी वर्ग, कामगारांच्या कॉलनी, वसाहती या ठिकाणी मकर राशीचं वास्तव्य आपल्याला बघायला मिळतं. मकर राशी शनीची राशी असल्यामुळं खूप काही संघर्ष आणि थोडीशी प्रगती तिच्या वाट्याला येते. मकर राशीचं भाग्योदय 48 वर्षानंतर होत. 100% कामातून तिला फक्त 20%च प्रॉफिट मिळतो. मकर राशीची माणसं आयुष्यामध्ये खूप कमी प्रमाणात सेटल होताना दिसतात. भाग्योदय खूप उशिरा होतो, जवळजवळ वयाच्या 48 वर्षानंतर ती स्थिर झालेली आपल्याला बघायला मिळतात. पण मकर राशीचं वैशिष्ट्य म्हणजे मकर राशीची माणसं खूप प्रसिद्ध असतात. इंदिरा गांधी माहिती आहे तुम्हाला? हो. त्यांची रास मकर रास होती, पण आयुष्यामध्ये खूप संघर्ष पण होता. विशेषतः मकर राशीला वैवाहिक सौख्य चांगलं लाभत नाही. आपण डायरेक्ट बाकी इतर गोष्टी बघतोच पत्रिकेमध्ये, सप्तम स्थान, दशा, दृष्ट्या, मंगळ, गुरु, शुक्र, बुध यावरून आपण करतो. पण डायरेक्टली बघितलं, वरवर पाहता डायरेक्ट आपण मकर राशीच्या माणसांना भेटलो तर त्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी राहत असतात. मनावं असं वैवाहिक सौख्य भेटत नाही. ही माणसं खूप कष्टाळू असतात, कामाला खूप महत्त्व देतात, त्यामुळे त्यांना पार्टनरचं सौख्य लाभत नाही. कामाप्रती खूप निष्ठावान असतात, सतत संघर्ष, कष्ट भोगत असतात.
त्यांचंही मन एका ठिकाणी स्थिर राहत नाही. त्यांना बैठ्या कामाची आवड नसते. सतत धावपळ करत राहणं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं. जीवनामध्ये त्यांना एकसुरीपणाचं काम आवडत नाही. सतत बदल हवा असतो. गतिशील आणि सक्रिय असतात. मकर राशीची माणसं आपण बघतो एखादी व्यक्ती म्हातारी व्यक्ती आहे, काम करता करता तिचा जीव गेला, की आपण बघतो एखादी म्हातारी व्यक्ती आहे, रानात गेली आहे, त्या ठिकाणी काम करता करता तिनं जीव सोडलाय. तर अशी माणसं मकर राशीची असतात. मरेपर्यंत कष्ट करण्याचं काम मकर राशीची माणसं करत असतात. ही च राशीची आपण वैशिष्ट्य बघितली. काय वैशिष्ट्य आहेत? सतत बदल, प्रगतीची इच्छा, नवीन कामाची सुरुवात करण्याची क्षमता, गतिशील, सक्रिय आणि पुढाकार घेणारे स्वभाव, प्रवास, स्थलांतर किंवा जीवनात वारंवार बदल. हे यावरील 4 राशींच्या बाबतीत सतत घडत असत. कुणाला याच्याबद्दल काय काय अडचण आहे कोणाची? नाही सर. मला सांगा, एखादा अपघात घडला असेल तर पहिल्यांदा वाचवायला कोण जाईल त्या व्यक्तीला? मेष राशी. मेष राशी. आणि कुणाच्या छातीमध्ये धडधड करेल अपघात बघितल्यानंतर? कुणाला भीती पोळ्याच्या जास्त कुणाला भीती जास्त पोळ वाटेल अपघात बघितल्यानंतर? पोळ राशीला ना सर. कर्क राशीला. चंद्रमाची राशी आहे ना, चंद्र घाबरट असतो. कोमल आहे ना चंद्र. हम्म. कर्क राशी कशी आहे? कोमल आहे, मृदू आहे ना. आपण बघितलं ना, पाणी, दूध, मोती या गोष्टीवरती चंद्राचा प्रभाव असतो, कर्क राशीचा प्रभाव असतो. सॉफ्ट आहे ना, म्हणून तिला त्रास होणार, म्हणजे भावनिकदृष्ट्या ती कमकुवत होईल, तिला रडायला येईल, भीती वाटेल. जर 2 व्यक्तीची भांडणं लागलेली आहेत, 2 व्यक्तींची भांडणं लागलेली आहेत, ते सोडवण्याचं काम कोणती रास करेल मधली? योग्य प्रमाणात वाटप कोण करेल? समजा जमिनीचं पोळ वाटप करायचं, मकर करेल का? पोळ करेल ना सर, समतोल करायचं म्हणलं. समतोल सेम वाटून. करायचंय. आता तुळरास करणार, न्याय देण्याचं काम तुळराशी करते. मगाशी मी काय बोलतो, तुळराशीचा प्रभाव कुठं असतो? न्यायालय, मार्केट. तुळ राशीचं चिन्ह काय करणार? समसमान न्याय देण्याचं काम करणार तुळ राशी. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. खूप मेहनतीचं आणि कष्टाचं काम करायचे 4 मित्र उभे राहिलेत आणि आता कामाची वेळ निघून गेली, म्हणजे 6 वाजलेत, काम सुटायची वेळ झालेली आहे आणि इमर्जन्सी काम निघालंय. तर यामध्ये बॉस बोलला की आता आपल्याला खूप महत्वाचं काम काम करणं गरजेचं आहे. तर यामध्ये कुठली राशी कामाला तयार होईल लवकर? मकर. मकर राशी. कष्टाळू राशी असते, कामाला कधी नाही म्हणत नाही. कोणत्याही प्रकारचं काम करण्याची तयारी मकर राशीमध्ये असते. गुड. आता सर्वांना समजायला लागले बऱ्यापैकी. अशा प्रकारे आपण अंदाज लावायचा असतो. आता पुढे प्रत्येक राशी आपण विचार करणार आहोत, पण आपण फक्त काय बघितलं? राशींचा स्वभावावरून प्रकार ओळखाय शिकलो. आता तुम्हाला मी दुसरी राशी घेतो. चार्ट दिसतोय का सर्वांना? हो दिसतोय सर. आता कोणत्या राशी आलेल्या आहेत त्यामध्ये? वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ ही राशी.
कोणत्या कोणत्या राशी आल्या? वृश्चिक, सिंह, वृश्चिक आणि कुंभ. कुंभ. आता वृषभ राशीचं चिन्ह कोणतं दिलं या ठिकाणी? काय दिसतंय तुम्हाला? बैल आहे की म्हैस आहे? बैल आहे, बैल. बैल आहे ना? बैल आहे. ऋषभ म्हणजेच नावातच लिहिलंय ना, ऋषभ म्हणजेच काय? बैल. त्याचा अर्थ काय होतो? ऋषभचा बैल. तुम्हाला माहित आहे बैल बसला की काय करतो? उठतो का लवकर? तुम्हाला माहित आहे बैल रानात अवतवड्यात चालतो चांगला, पण एका ठिकाणी थांबला म्हणजे 3-3, 4-4 तास बैल एका जागेवरून हलत नाही. बैल खूप आळशी असतो. मालकानं आसूड मारल्याशिवाय तो कामाला तयार होत नाही. जोपर्यंत त्याच्या खांद्यावरती आपण जू टाकत नाही तोपर्यंत तो काम करत नाही. सांगकामी असतो तो. स्वतःहून कामाची जबाबदारी स्वीकारत नाही. स्थिर असतो तो. वृषभ राशीच्या माणसांना बैठ काम करायला आवडतं, फिरतं काम आवडत नाही. त्यांना फिरायला आवडत नाही. आपण 4-5 मित्र असेल आणि त्यातील एखाद्या 4 मित्र फिरायला तयार झाले आणि एखादा मित्र आळस करत असेल तर ओळखायचं त्याचं स्थिर लग्न आहे किंवा त्याची स्थिर राशी आहे. वृषभ राशी शुक्राची राशी आहे. ही माणसं लक्झरियस असतात. एकदा घेतलेला निर्णय आपल्या निर्णयावरती ठाम आणि स्थिर असतात. एकदा घेतलेला निर्णय बदलत नाहीत. स्टँड घेतात. वृषभ राशीचं वैशिष्ट्य म्हणजे ते कुणाच्या नादाला लागत नाहीत आणि एकदा नादाला लागले की त्यांच्या कोण नादाला लागला की त्याला सोडत नाहीत. बैल माहिती आहे तुम्हाला बैल कसा करतो? शांत असतो तोवर शांत असतो, पण एकदा उधळला की मारामारी करतो, शिंगाने हुंदून काढतो लोकांना. जास्त करून वृषभ राशीची लोक किंवा वृषभ लग्नाची लोक राजकारणामध्ये असतात. वरवरून शांत वाटणारी पण खूप कुणशी पद्धतीची स्थिर लग्नाची लोक असतात. ही चारही जेवढे तुम्हाला दिसते पुढं, ही लोक वरवरून शांत स्थिर वाटत असले तरी खूप कठोर परिश्रम आणि सहनशक्ती असतात. एकदा घेतलेला निर्णय आपला बदलत नाहीत. त्यांचं टार्गेट खूप मोठं असतं. स्वतःवरती त्यांचा प्रचंड विश्वास असतो. ज्या गोष्टी असतात, ज्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप कालावधी लागतो, आपण म्हणतो ना कष्टाचा फळ मिळण्यासाठी बऱ्याच लोकांनी वेळ घेतला म्हणजे 10-10 वर्ष, 15-15 वर्ष वाट पाहण्याची आमची क्षमता असते. स्थिर राशीमधली पहिली राशी वृषभ आहे, तिचा राशी स्वामी शुक्र आहे. त्यानंतरची राशी आहे सिंह राशी. सिंह राशी तुम्हाला माहिती आहे का? सिंह राशी बद्दल काय? सिंह राशीचा स्वामी कोण आहे? सूर्य, रवी. सूर्य. रवी म्हटलं की आपल्याला काय आठवतं? राजा, सरकारी अधिकारी, पद, प्रतिष्ठा, सत्ता, वडील, हृदय, पाठीचा कणा या गोष्टी सिंह राशीच्या अंडर येतात. म्हणजेच त्या गोष्टींची कारकरास सिंह राशी आहे. आता आपल्याला माहिती आहे सरकारी अधिकारी कसे असतात? कठोर स्ट्रिक्ट असतात. ते कुणाचं ऐकून घेतात का? राजा कोणाचं ऐकून घेतो का? राजा अजिबात कोणाचं ऐकून घेत नाही. एकदा सरकारनं घेतलेला निर्णय सरकार लवकर बदली करत नाही. आपल्या निर्णयावरती ते ठाम असतं. त्याप्रमाणे सिंह राशीचं असते सिंह रास. त्याप्रमाणे सिंह रास, सिंह लग्न. सिंह राशीचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वात कडक स्वभावाची रास म्हणून सिंह राशीला ओळखलं जातं. आपला निर्णय दुसऱ्यावरती थोपवणं यांना आवडतं. मी सांगेल ती पूर्व दिशा. अशी लोक आपल्याला सिंह राशीची बघायला मिळतात. त्यांचं वागणं, बोलणं, चालणं
हे सिंहासारखं असतं आणि सिंह राशीचं चिन्ह काय आहे? सिंहच आहे. समजतंय का सर्वांना? हो. आपण बघतो IAS IPS अधिकारी, मोठे 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 सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांत तहसील, BDO या प्रकारच्या लोकांच्या पत्रिकेमध्ये त्यांची रास एकतर सिंह राशी असते, त्यांचं सिंह लग्न असतं, किंवा त्यांच्या दशमस्थानामध्ये सिंह राशी पडलेली असते किंवा दशमस्थानात रवी पडलेला असतो. अशी लोक प्रशासन, सत्ता, अधिकार मिळवतात व ते चालवण्याचं काम करतात. समजतंय का सर्वांना? सिंह रास सगळ्यात आपल्याकडे ग्रामीण भाषेमध्ये शब्द असतो चढाक, की माणूस खूप चढाक आहे, म्हणजे कोणाचं ऐकून घेत नाहीत, पटकन बोलून मोकळं होतात. त्यांना कोणाचं भावनांची कदर न करणारी रास म्हणजे सिंह रास. माझंच म्हणणं 100% खरं आहे. भावनांना शून्य किंमत देणारी रास म्हणजे सिंह रास. त्यानंतर आहे वृश्चिक रास, स्थिर मधली, ही जलतत्वाची रास आहे. सिंह रास अग्नितत्वाची आहे. तर त्यानंतर आपण बघतोय वृश्चिक रास. वृश्चिक राशीचं चिन्ह काय आहे? वृश्चिक राशीचं चिन्ह सांगा मला, काय दिसतंय तुम्हाला? विंचू आहे कोण आहे सर. त्या हा, विंचू. विंचू. मग कशी असेल वृश्चिक रास? विंचू दिसाय कसा असतो? एकदम छोटा असतो का विंचू. नाही? हा, पण जखम डंक कसा मारतो? डंक मारल्यानंतर उड्या मारायला होतो माणसांना, दिसाय छोटा. तशी मकर रास, सॉरी, वृश्चिक रास दिसायला पण शांत वाटते. वृश्चिक राशीचं वैशिष्ट्य काय? ते पुढच्या व्यक्तीला गोड बोलून आपल्या पक्षात, म्हणजे आपल्या नेचरमध्ये, आपल्या फेवरमध्ये आणण्याचा प्रयत्न करते आणि नंतर त्याच्यावरती सत्ता गाजवण्याचं काम करते वृश्चिक रास. वृश्चिक राशीची माणसं खूप खुनशी असतात. आपला अपमान कधीही विसरत नाहीत. तेवढ्या वेळापुरतं ते शांत दिसतात. तुम्ही त्यांची चेष्टा मस्करी केली, अपमान केला, तर त्यावेळेस ती बोलणार नाहीत. पण भविष्यात पुढे जाऊन ते तुमचा वचपा 100% काढणार, तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाहीत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या देशाचे सर्वोच्च नेते कोण आहेत? मोदी. त्यांची वृश्चिक रास आहे. तुम्ही बघा, जे जे त्यांच्या विरोधात गेले ते आज आहेत का सत्तेमध्ये? आता बरेच नेते आहेत, त्यांचं आपण नाव या ठिकाणी घ्यायला नको, पण बघतो आपण आता टीव्हीवरती एका पक्षाची चालली ट्रेंडिंगला बातमी सारखी, खासदार फुटले, आमदार फुटले. तर मोदींची वृश्चिक रास आहे आणि मोदी जरी त्यांचा कोणी अपमान केला तर ते बोलून दाखवत नाहीत, पण बदला घेतल्याशिवाय राहत नाहीत. आणि त्यांचा बदला घेण्याची पद्धत खूप वेगळी आणि आक्रमक असते. माणूस पुन्हा काय उभा राहत नाही त्यांनी घेतलं. तसंच वृश्चिक राशीचं असतं. वृश्चिक रास खूप चतुर असते, दिसायला खूप सॉफ्ट दिसते, पाण्यासारखी दिसते वरनं बघितलं तर, पण ते पाणी कसं आहे? गरम पाणी. गढूळ पाणी माहिती आहे तुम्हाला? गढूळ पाणी. वृश्चिक राशीचा प्रभाव गढूळ पाण्यावरती असतो. कर्क रास गोड पाणी, वृश्चिक रास गरम गढूळ पाणी. म्हणजे गढूळ पाण्याचा आपल्याला अंत लावता येत नाही. पाणी आहे पण त्याच्या खाली काय आहे हे आपल्याला दिसून येत नाही. वृश्चिक राशीचं वैशिष्ट्य आहे. वृश्चिक रास दिसायला लालबुंद आणि गोरी असते. वृश्चिक राशीची माणसं दिसाय गोरी असतात. गोरी नसले तरी दिसाय खूप अट्रॅक्टिव्ह असतात, उंच असतात आणि पटकन नाही बोलली तरी परत ते वचपा घेतल्याशिवाय राहत नाही. वृश्चिक रास स्थिर आहे, घेतलेले निर्णय आपले पुन्हा बदलत नाही, खूप कष्टाळू आहे, जिद्दी आहे, हट्टी आहे. त्यानंतर आहे कुंभ रास. कुंभ राशीचं चिन्ह तुम्हाला काय दिसतंय?
कुंभ राशीचं चिन्ह काय आहे? पाण्याचा गडा. गडा, बरोबर. कुंभरास म्हणजेच कुंभ म्हणजेच पाणी साठवणे, हे कुंभ राशीचं वैशिष्ट्य आहे. कुंभ राशी ही वायू तत्वाची राशी आहे, बौद्धिक राशी आहे. बौद्धिक क्षमता प्रचंड असते कुंभ राशीकडं. अभ्यास करणारी, तात्विक विचार करणारी, तत्वांच्या आधारे जीवन जगणारी, आपले निर्णय सहजासहजी बदलत नाही कुंभ राशीची माणसं खूप हुशार असतात. बौद्धिक क्षमतेने शत्रूवरती विजय मिळवण्याचा प्रयत्न करतात, आयुष्यामध्ये सक्सेस होतात. पण मकर नंतर सगळ्यात जास्त संघर्ष भोगणारी रास म्हणजेच कुंभ रास. सगळ्यात जास्त संघर्ष कोण करते? मकर रास, त्यानंतर कुंभ रास. ही माणसं खूप कष्टाळू असतात, श्रीमंत पण होतात, बौद्धिक क्षमता यांच्याकडे चांगली असते. आयुष्य यांचं स्थिर, 36 वर्षानंतर आयुष्यामध्ये स्थिरता लाभते. सतत कष्ट, मेहनत, जिद्द, मोठी ध्येय, स्वप्न ही लोक बघतात. कुंभ राशीची माणसं देखील खूप मोठ्या पदावरती जातात. याच्यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत, त्यांची पण कुंभ रास आहे. तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पण कुंभ रास आहे. तसेच माजी उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा यांची पण कुंभ रास होती. ते पण बौद्धिक क्षमतेने खूप हुशार होते. त्यांना, तुम्हाला माहिती आहे त्यांचं बोलणं वगैरे कसं होतं. देवेंद्र फडणवीस बघा, योगी आदित्यनाथ तुम्ही बघा, त्यांचं बोलणं कसं असतं, निर्णय क्षमता कशी आहे, बौद्धिक क्षमता कशी आहे. कुंभरास पण आपले घेतलेले निर्णय बदलत नाही सहजासहज, आपल्या निर्णयावरती ठाम राहते, अहोरात्र कष्ट करण्याची तयारी असते. कुंभ म्हणजे काय, कोणती बौद्धिक क्षमतेला खूप चांगली रास आहे कुंभ रास. साठवून ठेवण्याची क्षमता खूप चांगली असते कुंभ राशीकडं. वरून टणक दिसते पण आतून पोकळ असते. पोकळ ठिकाणी बौद्धिक क्षमता चांगली साठवून राहते. कुंभ रास कोणत्याही गोष्टीला अशी पकडून ठेवत नाहीत. जे चांगलं आहे ते निगेटिव्ह काढून टाकते, पॉझिटिव्ह साठवून ठेवते आणि सतत बौद्धिक क्षमतेमध्ये चांगल्या गोष्टी ऍक्सेप्ट करण्याचं काम कुंभ रास करत असते. कुंभ राशीचं ठिकाण आहे, बौद्धिक ठिकाणं, विद्यापीठ, रिसर्च सेंटर, संशोधन, या ठिकाणी कुंभ राशीचं वास्तव्य, शाळा, महाविद्यालय, या ठिकाणी कुंभ रास आपल्याला बघायला मिळते. तसंच शनीचा प्रभाव असल्यामुळं दारूचे ठिकाणे, खराब गोष्टी, अडगळ, या ठिकाणी कुंभ राशीचं वास्तव्य आपल्याला बघायला मिळतं. यानंतर आपण घेऊया पुढचं स्वभाव राशी. चार्ट दिसतोय का तुमच्या पुढं? हो. हो. मिथुन राशी ही वायू तत्वाची रास आहे. मिथुन राशी बुधाच्या अंडर असल्यामुळं हे वेळेप्रमाणे निर्णय बदली करतात. म्हणजे त्याने आता ठरवलं की काय नाही, पण बाजारात जायचं, पण बाजारात जाऊन आपल्याला एखादी गोष्ट खरेदी करायची आहे, पण निम्म्या रस्त्यापर्यंत जाईपर्यंत त्यांचा निर्णय बदली होत. जशी वेळ असेल त्याप्रमाणे ते वागण्याचे प्रयत्न करतात. ही द्विस्वभाव राशी आहे. द्विस्वभाव असलेल्या राशी वेळेकाळानुसार, स्थळ, काळ, वेळ, परिस्थितीनुसार यांच्यामध्ये बदल घडून येत असतो. संवाद कौशल्य खूप चांगलं असतं मिथुन राशीचं. जिज्ञासू असते, बदलांसाठी नेहमी तयार असते. पण मिथुन राशीचा एक दुर्गुण असतो, एका ठिकाणी कधी स्थिर राहत नाही, सतत बदल हवा असतो मिथुन राशीला. मग याचा प्रॉब्लेम काय होतो? मिथुन राशीचा जोडीदार असेल तर आयुष्यामध्ये थोड्याशा निगेटिव्ह गोष्टींना आपला
निगेटिव्ह गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. मिथुन राशी, मिथुन लग्न असेल तर जोडीदार अपेअर करण्याची शक्यता दाट असते. मिथुन राशीचे लोक विश्वासाला पात्र नसतात. मिथुन राशीच्या मिथुन रास, मिथुन लग्न या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी बऱ्याचदाच खोट्या निघतात. म्हणजे एखादी छोटीशी गोष्ट ही खूप फुगवून फुलवून त्याला मिरची मसाला लावून सांगणे जो प्रकार असतो, हे मिथुन राशीचे लोक करत असतात. मराठीमध्ये एक म्हण आहे, ईदभर ईदभर तुकडा हातभर डलपी, अशीच काहीतरी म्हण आहे. त्याचा प्रकार म्हणजेच मिथुन राशी. जरी बौद्धिक असले तरी मिथुन राशीची लोक पार्टनर सोबत लॉयल नसतात. त्यांच्या द्विस्वभाव राशीचा स्वभाव द्विस्वभाव असल्यामुळं, म्हणजे एका ठिकाणी एकत्र न राहणं, सतत पळत राहणं, एका ठिकाणी स्थिर नसल्यामुळं नेचर ड्युअल आहे. म्हणजे एकाच वेळी दोन दोन गोष्टी करण्याची सवय यांना असते मिथुन लग्नाला. त्यानंतर आहे कन्या. कन्या राश आपल्याला पृथ्वी तत्वाची आहे. तिचा स्वामी बुध आहे. ही लोक प्राध्यापक, ज्योतिष, क्लार्क, सीए, बँकिंग, पुस्तकाचा लेखक, लेखनकाम इत्यादी ठिकाणी आपल्याला कन्या राशीचा प्रभाव मिळतो. ही गोष्ट बारकाईने निरीक्षण करतात, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास चांगल्या पद्धतीने करतात, विश्लेषण करायला खूप खूप आवडतं. शक्यतो कन्या राशीची लोक खूप चांगल्या पद्धतीने एखादी गोष्ट समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. ज्यांच्या पत्रिकेत लग्नी कन्या रास किंवा कन्या लग्न किंवा दशम स्थानामध्ये कन्या राशी असेल, अशी लोक विश्लेषक खूप चांगल्या पद्धतीने करतात. टीका टिप्पणीकार जी लोक असतात, शोधनिबंध लिहिणं, पुस्तकं लिहिणं, कविता संग्रह लिहिणं, एखाद्या गोष्टीची उकल करणं, या गोष्टी कन्या राशीला चांगल्या पद्धतीने जमतात. अक्षरांची मांडणी, जुळवणी, म्हणजेच पुस्तक छापताना एखाद्या विद्यापीठामध्ये पुस्तक तयार करणं, त्याची विक्री करणं, त्याच्या संबंधित काम बघणं, हे काम कन्या राशीला चांगल्या पद्धतीने जमतं. याचा पण स्वभाव द्विस्वभाव असल्यामुळे काय होतं, घेतलेल्या निर्णयावरती लोक ठाम राहत नाहीत, सतत निर्णय बदली होतात. म्हणजे एकच गोष्ट त्यांना दोनदा करावी लागते, किंवा एखादं काम त्यांनी चालू केलं तर ते एका टप्प्यात कधीच पूर्ण करत नाहीत. त्याचे तुकडे पाडून काम करणार. आता थोडं काम करणार, थोडा वेळ बसणार, फिरणार, इकडे तिकडे जाणार, पुन्हा थोडं काम करणार, पुन्हा तसंच एकाच गोष्ट रिपीट करण्याची त्यांना सवय असते. आपण बघतो शाळेमध्ये काय असतं, मुले बदली होतात पण शिक्षक तेच राहतात, वर्ग तोच राहतो. त्यांचं तेच काम असतं, पुन्हा पुन्हा तेच सिलेबस शिकवण्याचं काम शिक्षक करत असतात. त्यांच्यावरती कन्या राशीचा प्रभाव असतो. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं. त्यानंतर धनुराशी आहे. धनुराशी अग्नितत्वाची राशी आहे. बघा चिन्ह काय दिलंय धनुराशीचं, काय चिन्ह आहे धनुराशीचं? ते कोणतरी योद्धासारखं वाटतं ना ते आधी धनुष्य निम्मा घोडा आणि निम्मा माणूस आहे, आणि त्यानं काय केलंय, धनुष्य ताणून धरलाय. म्हणजे तो कसा आहे, अर्धा मनुष्य आणि अर्ध घोड्याचं शरीर असलेला, म्हणजे धावपळ पण करतोय आणि स्थिर पण आहे. दोन्ही गोष्टी त्याच्याकडे आपल्याला बघायला मिळतात. त्याने टार्गेट धरलंय, म्हणजे कुठलं तरी एखाद्याला टार्गेट केलेलं आहे धनुष्यबाणाने, आणि खालचा भाग प्राण्यांचा आहे. पळत पळत तो टार्गेट धरतोय. अशा प्रकारची धनुराशी आहे. तत्वज्ञान प्रेमी, शोधक, स्वातंत्र्यप्रिय, प्रवासाची आवड असणारे धनुराशीचे लोक असतात. धनुरास तिचा स्वामी गुरु आहे, त्यामुळे लोकांना तत्वज्ञान देणं, शिक्षण देणं, मार्गदर्शन करणं, एखादं गोल फिक्स करणं. गुरु द्रोणाचार्य माहिती आहे तुम्हाला?
गुरु द्रोणाचार्य. द्रोणाचार्य कोण होते? कोणाचे गुरु होते माहित आहे का? द्रोणाचार्य पांडवांचे गुरु होते का कौरवांचे? पांडवांचे असं ते पांडव आणि कौरवांचे दोघांचे पण गुरु होते. ते कर्णाचे गुरु नव्हते फक्त. कर्ण कोण आहे माहिती आहे तुम्हाला? कर्णाबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला? कुंती पुत्र कर्ण आहे ना? हा, पण त्याचे वडील कोण आहेत माहित आहे का? कर्णाचे वडील रवी आहेत. रवी. सूर्यपुत्र. हा. सूर्यपुत्र कर्ण आहे तो. त्याचा समावेश पांडवामध्ये केला जात नाही, कारण पांडव कुंती पुत्र आहे तो, पण पांडवामध्ये म्हणतात ज्येष्ठ पुत्र, पण तो पांडवामध्ये मोडत नाहीत. पांडवामध्ये कर्णाचा उल्लेख केला तर 5 पांडव होतात का 6 लोक होतात. म्हणून कर्ण काय लग्नापूर्वीचा पुत्र आहे कुंतीचा. सुतपुत्र. लग्न हा सुतपुत्र म्हटलं जातं तो. त्याला एका त्या आपण काय म्हणतो घोडे सांभाळणारे लोक असतात युद्धामध्ये, रथ चालवणारी लोक, त्या लोकांनी त्याला सांभाळ केला होता. कुंतीनं त्याला वाहत्या पाण्यात सोडून दिला होता, म्हणून त्याला सुतपुत्र म्हटलं जातं. तो रवीचा पुत्र आहे. त्याच्यावरती धनुराशीचा प्रभाव आहे कर्णावरती आपल्याला बघायला मिळतो. धनुराशीची लोक तत्वज्ञान प्रेमी असतात, मार्गदर्शन करण्याचं चांगल्या पद्धतीने काम करतात. यांच्यावरती गुरुतत्वाचा प्रभाव असतो. कर्मकांड करणारे लोक, पूजापाठ करणारे लोक, पुजारी, मोठमोठ्या विद्यापीठांचे कुलगुरू, प्राध्यापक, प्राचार्य अशा पदवल्या लोकांवरती, वकील, सल्लागार, ही लोक धनुराशीच्या अंडर येतात. ही अग्नितत्वाची राशी आहे आणि हिचं पण काय होतं, निर्णय सतत बदली होत राहतात. एकदा घेतलेला निर्णय बदलू शकतो. जशी वेळ असेल त्याप्रमाणे ते स्वतःला त्यासोबत बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतात. अनुभवावरती पकड चांगली असते. अनुभवातून नवीन गोष्टी शिकण्याची यांच्याकडे कला असते. अनुभवाच्या आधारे काम करणं त्यांना चांगलं जमतं. हे लोक सहजासहजी रागवत नाहीत आणि रागवले तर पुन्हाला ऐकत नाहीत. गुरु माहिती आहे आपल्याला, गुरु कसे, ऋषी मुनी कसे असतात. ते सहजासहजी रागवत नाहीत. रागवल्यानंतर काय करतात, थेट शाप देतात. ऋषीमुनी पण धनुराशीच्या अंडर येतात. त्यानंतर आहे चौथी राशी 20 राशी मधली मीन राशी. मीन राशीचा स्वामी गुरु आहे. ही जलतत्वाची राशी आहे. मीन राशी म्हणजेच समुद्र आहे. कर्क राशी म्हणजे काय, छोटा तलाव. वृश्चिक राशी गटर किंवा गरम पाणी. तर मीन राशी म्हणजे समुद्र. मीन राशीचं वैशिष्ट्य संवेदनशील आहे, कल्पक, अंतर्ज्ञानी, दयाळू आणि परिस्थितीनुसार जुळवून घेणारी लोक. ही लोक खूप सॉफ्ट असतात. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची प्रवृत्ती राहते. प्रेमळ असतात स्वभावानं, जलतत्वाचा प्रभाव असल्यामुळं. पण ड्युएल नेचर असतं. एकाच वेळी 2 गोष्टीकडे त्यांचा फोकस राहतो. या 20 स्वभाव राशी खूप महत्वाच्या ठरतात. ह्या खूप महत्वाच्या का ठरतात, कारण ह्या एकाच गोष्टीचं डबल फळ देण्याचं काम करतात. तुमच्या सप्तमामध्ये मिथुन राशी बसली असेल, जिचा स्वामी बुध आहे, तर तुमची 2 लग्न होऊ शकतात किंवा तुमच्या आयुष्यामध्ये 2 पार्टनर भेटण्याचा योग बनतो. कन्या राशी असले तरी
ज्या ज्या ठिकाणी द्विस्वभाव राशी येतील त्या त्या ठिकाणी तुम्हाला 2-2 संधी प्राप्त होतात. जर चतुर्थात बुध मिथुन राशी पडली असेल तर तुम्हाला सांभाळ तुमची आई पण करेल, तुमची मावशी पण करेल. म्हणजेच तुम्हाला आईसारखं प्रेम 2 व्यक्तीकडून आईचं प्रेम प्राप्त होईल. सप्तमात मिथुन किंवा कन्या राशी आली तर तुम्हाला एकाच वेळी म्हणजे तुम्हाला 2 बायका असू शकतात किंवा एक पती असू शकतो, म्हणजेच एक पार्टनर आणि सोबत हजबंड आणि एक प्रियकर असे देखील आपल्याला संबंध बघायला मिळतात किंवा पहिलं लग्न मोडून दुसरं लग्न होताना देखील आपल्याला बघायला मिळतं. सप्तमात द्विस्वभाव राशी आल्या तर. दशम स्थानामध्ये द्विस्वभाव राशी असतील तर माणूस त्याचं काम फिक्स राहत नाही. सतत कामामध्ये बदल होतो. पहिलं काम सोडतो, दुसरं पकडतो, ते सोडतो, नवीन पकडतो. कामामध्ये स्थैर्य प्राप्त होत नाही किंवा एकाच वेळी तो 2-2 कामं करतो. नोकरी पण करतो, व्यवसाय पण करतो. लाभ स्थानात द्विस्वभाव राशी असतील तर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला लाभ होत राहतात. म्हणजे जर तुम्हाला एक गाडी समजा चतुर्थामध्ये द्विस्वभाव राशी असतील तर तुमच्याकडे 2 प्लॉट असू शकतात, 2 घर असू शकतात, 2 गाड्या असू शकतात. तुम्ही एकाच वेळी 2 प्रकारच्या डिग्रीला ॲडमिशन घेतलेलं देखील असू शकतं. किंवा तुम्हाला तुमचा सांभाळ मावशी पण करेल, तुमची आई पण करेल. आईसारखं तुमच्यावरती प्रेम पण करेल. पंचमात द्विस्वभाव राशी पडली तर जुळी संतती बनण्याचा योग बनतो किंवा प्रेमामध्ये डबल 2दा प्रेम होतं व्यक्तीला. डबल फायदा होतो. द्विस्वभाव राशीचं काय होतं, त्या डबल देण्याचं काम करतात द्विस्वभाव राशी. आणि वेळ काळानुसार त्या बदलत राहतात. त्या जुळवून घेण्याचा जास्त प्रयत्न करत राहतात. मिथुन राशी सोडल्या तर इतर राशी बऱ्यापैकी चांगल्या आहेत. मिथुन राशी जरा खोडकर असते, कारण ती वायू तत्वाची आहे. मिथुन राशीबद्दल तुम्हाला मगाशी मी सांगितलेलं आहे. तर आपल्या स्वभावानुसार राशीचे प्रकार बघून झालेला आहे. बेसिक तुम्हाला म्हणजे जास्त काही मी घेतलं नाही. तुम्हाला पहिल्यांदा छोटं-छोटं सांगितलंय. जसं-जसं आपण पुढे जाऊ तत्वानुसार अग्नितत्व कसं असतंय, प्रत्येक राशीचं वैशिष्ट्य बघू, त्याचा व्यवसाय, नोकरी, जीवनामध्ये कोणत्या टप्प्यावरती बदल घडतो, भाग्योदय कधी होईल, त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य कसं असेल, तो काय बोलेल, त्याचा व्यवसाय, रंग, रूप, ठिकाण या सर्व गोष्टी आपण हळू पुढे बघू. आता यामध्ये तुमची काय अडचण आहे का? नाही सर. कुठली गोष्ट समजली असं सांगा मला. तरी तत्व काय कधी सांगाल ना नंतर. तत्वांचं घेणार की लेक्चर आपण. हे फक्त आता स्वभावांचं लेक्चर घेतलं, तत्वांचं पण लेक्चर घेणार. तत्व कोणते असतात? अग्नितत्व, पृथ्वी तत्व, वायू तत्व, जल तत्व. तत्वांचे तत्वानुसार राशीचे 4 प्रकार पडतात. स्वभावानुसार 3 प्रकार पडतात. आता मला सांगा, चर राशी कोणत्या कोणत्या आहेत? चर राशीबद्दल मला सांगा. किती बघितल्या चर राशी आपण? 4. कोणत्या कोणत्या चर राशी? मेष, कर्क, तुळा, मकर. म्हणजे मला सांगा, तुम्हाला फळ भेटताना त्या राशी ज्या ठिकाणी पडतील तिथलं भेटणारं म्हणजे ते घटना आहे ती लवकर घडणार तुमच्या आयुष्यामध्ये. सप्तमात चर राशी असेल तुमचं लग्न लवकर होईल. चतुर्थात चर राशी असेल तर तुम्हाला गाडी, घर लवकर भेटेल. दशमात चर राशी असतील तर काय होईल, तुमचा नोकरी लवकर लागेल, तुमचा व्यवसाय लवकर चालू होईल आणि व्यवसायामध्ये स्पीड राहील, सतत बदल होत राहतील. आलं लक्षात? ज्या ठिकाणी चर राशी पडतील तिथली फळं तुम्हाला जलद गतीनं स्पीडनं मिळणार आहेत. पत्रिकेमध्ये ज्या ठिकाणी चर राशी पडतील तिथली फळं कशी असणार आहेत? स्पीड नसणार आहेत, त्यांना स्पीड असणार आहे. या उलट स्थिर राशी बघितलं आपण
वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ. तर या राशी ज्या ठिकाणी पडतील तिथलं फळ मिळताना तुम्हाला काय करायला लागणार आहे, वाट बघावी लागणार आहे. तिथली मिळणारी फळ उशिराने मिळतील. मिळाली तर ते स्थिर असतील, म्हणजे एकदा मिळाले की परमनंट फिक्स होऊन जातील. सप्तमा स्थिर राशी असेल तर तुमचं एकदाच लग्न होईल. जर सप्तमाचा बुधाचा आणि राहूचा संबंध आला नाही तर काय होईल, तुमचं लग्न एकदाच होईल. सप्तमा स्थिर राशी असेल तर. चतुर्थात स्थिर राशी असेल तर तुम्हाला एखादी गाडी घेतली तर तीच गाडी तुमच्याकडे शेवटपर्यंत राहणार. दशमा स्थिर राशी असेल तर तुम्ही एखादा व्यवसाय चालू केलेला तो व्यवसाय तुमचा शेवटपर्यंत तोच असणार आहे. एखाद्या नोकरीत लागला की तीच नोकरी तुम्ही शेवटपर्यंत करणार. स्थिर राशी असल्यामुळे, स्थिर म्हणजे स्टेबल. तेच द्विस्वभाव राशी असेल सप्तमात तुमची 2 लग्न होतील. पंचमात असतील तर तुमची 2 प्रेम प्रकरण होतील. तुम्हाला जुळी संतती होईल. चतुर्थात असेल द्विस्वभाव राशी 2 घरं, 2 प्लॉट, 2 ठिकाणी जमिनी, 2 मजल्याचं घर. अष्टमात द्विस्वभाव राशी असेल तुमचा अपघात एकदा झाला की पुन्हा एकदा अपघात तुमचा होणार. अष्टमात बुधाच्या राशीला म्हणजेच कन्या, मिथुन राशीला मंगळ असेल, एकदा ऑपरेशन झालं की पुन्हा तुमचं ऑपरेशन होणार. एकदा तुम्ही गाडीवरून पडला की पुन्हा तुम्हाला गाडीवरून पडावं लागणार. द्विस्वभाव राशीचं वैशिष्ट्य असतं. एक घटना दोनदा घडवणे हे काम कोण करतं, द्विस्वभाव राशी करते. चर राशी बद्दल सांगितलं, द्विस्वभाव बद्दल सांगितलं. द्विस्वभाव राशी लग्नात पडली मिथुन, कन्या, धनु, मीन तर स्वभाव कसा असणार आहे, ड्युएल नेचर. आपण घेतलेला निर्णय तोच शेवटपर्यंत असेल का, ठाम नसतो, मध्ये बदलू पण शकतो. द्विस्वभाव राशीवाली माणसं त्यांचा निर्णय सतत बदली करत असतात. आज त्यांना एखादी गाडी आवडत असेल, महिन्याभरानंतर मी तेच विचारलं त्यांना ती गाडी आवडत नसते. त्यांच्या मनामध्ये कोणतरी सांगितलं की नाही चांगलं आहे, असं असं करायचे, तर दुसऱ्याच्या मनामुळे मार्केट बघून त्यांच्या मनामध्ये विचार बदली होतो. महिन्याभरानंतर त्या गोष्टीबद्दल त्यांचं मन बदली झालेलं असतं. तसं स्थिरवाल्याबद्दल होणार नाही. त्यांनी एकदा ठरवलं की मला काय नाही, मला रेड कलरची स्कॉर्पिओ घ्यायची स्थिर लग्नवाल्यानं, तर तो कुणीही काही सांगा, 1 वर्ष लागू द्या, 1.5 वर्ष लागू द्या, त्या वर्षानंतर ती तीच गाडी घेईल. त्याने एकदा ठरवलंय ना ही गाडी करणार. जर सप्तमात ती राशी पडली असेल, त्याला एखादं स्थळ चालून आला असेल, लग्न जमलं आणि कुणी नंतर सांगितलं व्यक्ती चांगली नाही, असं आहे तसं आहे, लग्नाला नकार दे, तर तो बदलणार नाही. एकदा ठरवलं की मी ह्या व्यक्तीसोबत लग्न करणार आहे तर त्याच व्यक्तीसोबत तो लग्न करेल. स्थिर लग्नवाला. द्विस्वभाव राशीवाला असेल तर तो काय म्हणणार, पहिल्या वेळेस त्याला कुणी सांगितलं की बाबा हे असं असं स्थळ आहे पण त्याच्यामध्ये असं फॉल्ट आहे, असं आहे तसं आहे, त्याला पहिल्यांदा ते स्थळ आवडलं आणि नंतर त्याचा दुसऱ्याच्या सांगण्यानुसार किंवा वेळेनुसार त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. तो पहिली व्यक्ती सोडून दुसरी व्यक्ती देखील निवडू शकतो. हे द्विस्वभाव राशीचं वैशिष्ट्य आहे. आता समजलं का तुम्हाला? हो सर. आता अडचण काय का, मला सांगा. आता एक प्रश्न विचारतो जनरल. जर व्यक्तीच्या दशमस्थानामध्ये कन्या राशी पडली असेल तर तो काय काम करू शकतो, त्याची नोकरी कशी असेल? दशमस्थान म्हणजेच कर्मस्थान. त्या ठिकाणी जर आपल्याला कन्या राशी पडले, तिचा राशी स्वामी बुध आहे, कन्या राशी कशी आहे, द्विस्वभावी राशी आहे, तर तो काय करेल काम? दशम स्थानामध्ये कन्या राशी पडली असेल तर त्याची नोकरी कशी असेल? त्याला सुरुवातीला लागलेली नोकरी शेवटपर्यंत टिकेल का? नाही. कारण काय, ड्युएल नेचर आहे, म्हणजे बदलू शकते. कारण त्याची नोकरी जाणार, तो नाही बदल नाही केला तरी पुढनं नियती त्याच्या नोकरीमध्ये बदल घडवून आणणार. तो नोकरी सोडून देईल, दुसरी नोकरी पकडेल किंवा तो नोकरी करत करत व्यवसाय देखील करेल. आलं लक्षात? दशम स्थानामध्ये सिंह राशी पडली तर व्यक्ती काय करेल, नोकरी लागली सुरुवातीला त्याची तर शेवटपर्यंत टिकेल का त्याची ती नोकरी? कीर्ती मॅडम तुम्ही सांगा. कुठल्या दशमात दशम काय द्विराशी? नाही, स्थिर राशी सिंह राशी पडली दशम स्थानामध्ये
हा तर मग एकच व्यवसाय किंवा एकच नोकरी असेल. हा बरोबर. मग हे स्वभावानुसार राशीचे आपण ओळखू शकतो व्यक्ती. तेच लग्नामध्ये सिंह लग्न असेल. आता आपल्यामध्ये सिंह लग्न कुणाचं आहे? माझंही सर. हा हा. मग तुम्ही एकदा घेतलेला निर्णय लवकर बदली करता का? नाही. हा. तुमच्या निर्णयावरती तुम्ही ठाम राहता का नाही अडून घरामध्ये? हो, माझ्या निर्णयावर मी ठाम असते. आता तेच बघूया आपण. कीर्ती मॅडम, तुम्हाला तुमची चेष्टा मस्करी कोणी केली किंवा तुमच्या विरोधात कोण गेलं तर तुम्ही त्याला सोडून देता का तसंच? म्हणजे सोडून, हा म्हणजे मी खूप असं लावून नाही घेत, डिटॅचमेंट असं मनाला लावून नाही घेत काही विशेष. पण बदला घेण्याची संधी भेटल्यानंतर बदला घेता का तुम्ही? नाही. मी नाही घेत. तुम्ही आध्यात्मिक असल्यामुळे, कारण तुमचं वृश्चिक लग्न आहे पण तुमचं. हो आहे, तरी पण नाही घेत मी. तेच तर मला ते एक थोडं हे वाटतं की माझं, म्हणून मला असं वाटतं माझी वेळच बरोबर नसेल, म्हणून मी कन्फ्युज असते नेहमी की नाही नाही, वृश्चिक जे लग्न असणारी त्याच्यामध्ये माणसं आहे. खुंची स्वभाव असतो त्यांचं, नेचर खुंची असतं. जरी वरवर प्रत्यक्ष त्या ठिकाणी काय बोलली नाही तर पण ते पाठीमागून असा बदला घेतात की त्या व्यक्तीला सोडत नाही. आजपर्यंत तरी घेतला नाहीये आणि इच्छा पण नाहीये. मे बी अं, काय काय कारण, किंवा माझं तूळ लग्न असू शकतं, कारण की अगदी ते बॉर्डरवर तूळ लग्न पण होतं आणि वृश्चिक पण होतं, म्हणजे टायमिंग मध्ये थोडा काहीतरी तुमच्या घोळ आहे माझा. ह्याच्यावरून नाही, तुमचा लग्नी मंगळ आहे, तुम्ही मांडाय खूप ताट आहे. तुमचं वृश्चिक लग्न असलं पाहिजे. काय करता? तुमचं वृश्चिक लग्न असलं पाहिजे. तुम्ही वकील होता ना. हा. तुम्ही तुमच्या मतावरती होऊ ठाम राहतात. शकतं. तुमचं मत तुम्ही आध्यात्मिक असल्यामुळे आणि राशी मिथून असल्यामुळे थोडा बदल होतोय, पण तुमची प्युअर वृश्चिक हा, राशी नाही, मिथुन राशी राशी माझी आहे. राशी मिथून असल्यामुळे मी ते सगळं खेळकरपणे घेते. ते हा बरोबर आहे. ते आहे मिथुन राशीमुळे. सिंह राशीचं आपल्याकडे कॉम्बिनेशन, कुंभ राशीचे आहेत. सगळं सिंह लग्न. कॉम्बिनेशन असतं. हा. आता वृषभ राशी आणि त्यांचं सिंह लग्न असल्यामुळे ते निर्णय बदलीत करत नाहीत. दोन्ही पण स्थिर आहेत त्यांच्याकडे, डबल मॅडमकडे. आता त्यांचं मोरे मॅडमचं वृषभ लग्न आणि कुंभ राशी आहे त्यांची. त्यांचा पण निर्णय सहजासहजी बदली होत नाही. हा सर. हा. तुमची पत्रिका बघायची आहे ना? हा, पत्रिका बघायची होती. कुंभ लग्नच आहे ना ते? तुमचं वृषभ लग्न आहे, दशम स्थानामध्ये कुंभ राशी पडली आहे. हा तुम्ही मला मला फोटो पाठवलाय की नाही, तो वेगळा पाठवलाय जरा. तुमचं कुंभ राशी दशम स्थानामध्ये आणि वृषभ लग्न आहे तुमचं, आपण बघितली पत्रिका. हा. हा त्यानुसार आहे. तर आता क्लासचं रेकॉर्डिंगचं टाइम बरंच जाईल. तुमचं मी पर्सनल टाकतो, नाही तर उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊ आपण पहिल्यांदा. अच्छा, ते त्या ट्रान्झिस्ट केलं ते गोचर काढलेलं होतं, ते कसं हम्म. काय चुकीचं आलं मला काही कळलंच नाही ते. तुमच्याकडून काय होते, सॉफ्टवेअर AI सॉफ्टवेअर असल्यामुळे तारीख तर ऑटोमॅटिक बदली होते टाकताना. हा, ते काहीतरी झालंय हा त्याच तारीख आणि टाइम ते बदलतं ऑटोमॅटिक. आपण सेट करताना ते बघावं लागतं व्यवस्थित कन्फर्मेशन करून तर आपल्या होते. लग्न कुंडली आता चालू जर आपल्याला बघायचं, आता गोचर मध्येच बघायचं का आपण? मला आता चालू घटनांचा क्रम बघायचा सध्याचा 2-3 महिन्याच्या काळातला. तर मग मी गोचरच बघायचं का लग्न कुंडली बघायची? लग्न कुंडलीच बघायची. लग्न कुंडलीवरूनच आपल्याला गोचर कळत. काय करायचं, आपली पत्रिका मांडून यायची पेनानं कागदावरती, आणि हा आज रोजीची पत्रिका मांडायची. मग त्यामध्ये आज रोजी हा कुठले ग्रह कुठे आहेत बघायचं, कुठल्या राशीला, ते ग्रह आपल्या पत्रिकेमध्ये मांडून टाकायचे त्या ठिकाणी. समजा मिथुन राशीला आज हा काय आहे, शुक्र आहे, तर तुमच्या पत्रिकेत मिथुन रास कुठं पडले, द्वितीय स्थानात, मग द्वितीय स्थानात शुक्र मांडायचा. हा. आजचे ग्रह मांडून घ्यायचे आपल्या पत्रिकेमध्ये, ओरिजिनल पत्रिकेमध्ये. त्याच्यातल्या दशा त्या कळल्या पाहिजे ना, अंतरदशा. दशा फोल्डरला गेलो ना आपण, आपल्याला कळतं. मला दाखवतो कसं बघाय दशा फोल्डर पण. हा. हा चालेल, आता थांबूया. सगळ्यांना चालतंय. शुभरात्री. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री. बरोबर. स्वामी समर्थ.